नमस्कार बालमित्रांनो आणि मोठ्यांनो. आज मी तुम्हाला एक खूप सुंदर आणि शिकवणारी गोष्ट सांगणार आहे. चतुराजी आणि लबाड लांडग्याची. ही गोष्ट ऐकून तुम्हाला नक्कीच मजा येईल आणि काहीतरी नवीन शिकायला मिळेल. चला तर मग सुरू करूया. फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका गावात एक खूप प्रेमळ आजी राहायची. तिला तिच्या लेकीला भेटायला जायचं होतं, जी दुसऱ्या गावात राहायची. पण त्या दोन गावांच्या मध्ये एक खूप मोठं आणि दाट जंगल होतं. आजी होती थोडी म्हातारी, पण तिचं मन होतं खूप धाडसी. तिने आपली काठी घेतली आणि ती निघाली तिच्या प्रवासाला. आजी जसजशी जंगलात पुढे जाऊ लागली, तसतशी अचानक तिच्या समोर एक मोठा, लालची आणि भुकेला लांडगा आला. लांडगा तिला पाहून म्हणाला, "आजी आजी, मला खूप भूक लागलीये. आता मी तुला खाणार." पण आपली आजी अजिबात घाबरली नाही. ती हसली आणि म्हणाली, "अरे लांडगा भाऊ, बघ ना माझ्याकडे. आता मी किती हाडकुळी आहे. मला खाऊन तुझं पोट तरी भरणार आहे का? एक काम कर, मी माझ्या लेकीकडे जाते, तिथे महिनाभर राहीन. तिच्या घरी खूप तूप रोटी खाईन, धष्टपुष्ट होईन. मग जेव्हा मी परत येईन ना, तेव्हा तू मला खा, म्हणजे तुलाही चांगली मेजवानी मिळेल." लांडगा थोडा विचार करू लागला. त्याला आजीचं म्हणणं पटलं. खरंच तर, आता हिला खाऊन काय उपयोग? महिनाभरात ही चांगली जाड होईल, मग खाऊ, असं म्हणून त्याने आजीला जाऊ दिलं. आजी आपल्या लेकीकडे गेली, तिथे तिला खूप प्रेम मिळालं. खाल्लं, प्यायलं आणि खरोखरच महिनाभरात ती गुबगुबीत झाली. पण तिला आता परतीची चिंता वाटू लागली. तिला आठवलं, अरे चा, तो लांडगा तर माझी वाट पाहत असेल. आजीने तिच्या लेकीला आपली चिंता सांगितली. तेव्हा लेकीने एक युक्ती शोधली. तिने खूप मोठं आणि आतून रिकामं असं भोपळं आणलं. आजीला म्हणाली, "आई, तू या भोपळ्यात बस. मी याला रस्त्यावर ढकलून देते. हा भोपळा गरंगळत गरंगळत आपल्या घरी जाईल." आजी त्या भोपळ्यात जाऊन बसली. लेकीने भोपळ्याला रस्त्यावर ढकलून दिलं. भोपळा गरगर गरगर फिरत जंगलातून निघाला. आणि काय सांगू, वाटेत पुन्हा तोच लांडगा उभा होता. त्याने भोपळ्याला थांबवलं आणि विचारलं, "हे भोपळ्या, तू कुठे आजीला पाहिलंस का रे? ती इकडंच कुठेतरी परत येणार होती." आता आत बसलेली आपली चतुर आजी आवाजात बदल करून म्हणाली, "म्हातारी बितारी कुणी नाही, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक." लांडगा पूर्णपणे गोंधळला. अरे, हा तर बोलणारा भोपळा आहे, असं त्याला वाटलं. भोपळा वेगाने पुढे सरकला आणि लांडगा बिचारा तोंड पाहतच बसला. अशा प्रकारे आपली चतुर आजी सुखरूप आपल्या घरी पोहोचली. तिने आपल्या बुद्धीने त्या लबाड लांडग्याला हरवलं होतं. तर बालमित्रांनो, पाहिलेत ना आपली आजी किती चतुर होती? या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळालं? ते म्हणजे संकट कितीही मोठं असलं तरी घाबरून न जाता जर आपण आपल्या बुद्धीचा वापर केला तर त्यातून नक्कीच मार्ग काढू शकतो. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला अशाच अजून मजेदार गोष्टी ऐकायच्या असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. पुढच्या वेळी अजून एक नवीन गोष्ट घेऊन मी नक्की येईन. तोपर्यंत बाय बाय.